राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, शेती, मनोरंजन, खेळ, समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. तर राज ठाकरे साहेब ज्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण किंवा मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय अशा प्रकारचे जे काय ते विधान करतायत किंवा दरवेळेला त्यांची विधानं बदलत जातात. मागे त्यांनी सांगितलं की एकतर आर्थिक निकषावरती सगळ्यांना आरक्षण द्यावं. त्यामुळे राज ठाकरे साहेब काय बोलतात हे म्हणजे महाराष्ट्राला अवघ्या माहिती झालेलं आहे. त्यामुळे तसं काही मराठा समाज म्हणून आम्ही फार सिरियसली त्याच्याकडे पाहत नाही आहोत. त्यामुळे आम्ही तो विषय अगदी जरांगे पाटलांवरतीच सोडलेला आहे आणि मला वाटतं त्याचं चोख प्रत्युत्तर आज सांगलीच्या सभेमध्ये आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी त्या बाबतीत दिलेलं. कारण कसं होत आहे की प्रत्येक वेळेला त्यांची भूमिका बदलत गेलेली आहे. तुम्ही पत्रकार बंधूंना तर माहितीच आहे, मागे देखील त्यांनी मोदी साहेबांबद्दल अतिशय खालच्या लेवलला बोलले होते. मोदी असतील, अमित शहा असतील यांच्या बाबतीत. त्याच्या आधी त्याच मोदी शहांना कसे चांगले हे महाराष्ट्राला अवघ्या सांगण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न होता, तोही फसला. त्याच्यानंतर मोदींच्या विरोधात केलेलं काम तेही फसलं. आता पुन्हा एकदा मोदींसाठी किंवा या महाराष्ट्रात या महायुतीला घवघवीत यश मिळावं असं त्यांना वाटत होतं. आणि मुंबईसारख्या विषयामध्ये त्यांना वाटत होतं की मुंबई याच्यामध्ये जर मनसे फॅक्टर चालला आणि मनसे हा जर महायुती सोबत राहिला तर नक्कीच महायुतीला त्याचा फायदा होईल. पण तसं काही चित्र या आत्ताच्या लोकसभेला आपल्याला पाहायला मिळालं नाही. कारण मुंबईमध्ये यश हे आदरणीय म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांनाच मिळालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की एक आणखीन एक निसटता पराभव जो 25-30 मतांचाच म्हणावा लागेल, तो एक पराभव शिवसेनेचे जे उमेदवार होते कीर्तीकर त्यांना तिथे अनुभवायला लागला. अदरवाईज चौथी जागा देखील 6 पैकी चौथी जागा देखील शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून अगदी लिलया जिंकली गेली. की आता त्या प्रकारे 58 मोर्चे मराठा समाजाने याआधी कोणत्याही प्रकारचं नेतृत्व नसताना देखील या देशाला नव्हे तर जगाला एक चांगला अनुभव देतील अशा प्रकारचे सिंबॉलिक मोर्चे आम्ही काढले होते. त्याला कुठलंही नेतृत्व नव्हतं. परंतु आता मला म्हणजे वाटतंय की मराठा समाजाला खऱ्या अर्थाने एक नेतृत्व सापडलंय. कारण कोणी आपल्या जीवावर उदार होऊन आज जर बघितलं वारंवार ज्यावेळी उपोषण माणूस एखादा करतो त्यावेळी त्याच्या किडनीवरती तशा प्रकारचा इफेक्ट हा 100% होतो. इतर अवयवांवरती त्याचा इफेक्ट होतो. आणि मला वाटतं तशा प्रकारे जीवाशी खेळून समाजाला अशा प्रकारे मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोण प्रयत्न करत असतील ते एकमेव फक्त आणि फक्त जरांगे पाटील साहेब आहेत. याच्या आधी अण्णासाहेब पाटील होते ज्यांनी आपला जीव मराठा समाजासाठी पणाला लावला होता. की त्याच धर्तीवरती जरांगे पाटील साहेब काम करतात आणि मग त्यांना वेगवेगळे राजकीय जे काही असतील ते त्यांच्या केवळ स्वार्थासाठी ते कसे वाईट आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामध्ये काही अनुषंगाने आमच्या मराठा समाजाची पण काही लोक आहेत की ती त्या वेळेला समाज बाजूला ठेवून केवळ आणि केवळ राजकारणाचा भाग म्हणून मनोज जरांगे कसे वाईट हे सांगण्याचा आतोनात प्रयत्न करतात. तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मनोज जरांगे साहेबांनी सांगितलं होतं की खासदारकीला आपल्याला उमेदवार उभे करायचेत म्हणून. पण एकंदर महाराष्ट्रातली परिस्थिती बघता आणि खूप कमी वेळ असल्यामुळे अशा प्रकारे केवळ दिल्यानंतर त्यांनी जो काही महाराष्ट्राचा कुठे जो काही अभ्यास असेल किंवा सर्वे असेल त्याच्यावरनं त्यांना एक लक्षात आलं की बाबा ज्या सरकारने तुम्ही सांगताय त्याप्रमाणे वाशी पर्यंत आलेला मराठा समाज परत पाठवण्याचं कारण त्या आजही गुलदस्त्यात आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी मराठा समाजाच्या आलेल्या मराठा समाजाचे जे बांधव होते, गोरगरीब बांधव होते, तळागाळातला जो बांधव होता त्याला कुठेतरी मुंबईमध्ये 100% धोका झाला असता. ह्या भीतीपोटी कदाचित मनोज जरांगे पाटलांनी ते आंदोलन तिथे आटोपतं घेतलं. आणि ते आंदोलन आटोपताना मला वाटतं पहिलं असं आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये स्टेजवरती मुख्यमंत्री स्वतः येऊन अशा प्रकारचं डिक्लेरेशन करतात. वाईट याच एका गोष्टीचं वाटतंय की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावरती हात ठेवून आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांनी शपथ घेऊन सांगितलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण देईन. पण वाशीत आल्यावर ते कुठेतरी बदललं गेलं. कारण बघा शेवटी हा जो सगळे सोयऱ्यांचा जो काही ठराव आहे तो काही मराठा समाजाने लिहून दिला नव्हता. तो ठराव शासनाकडनंच आला होता. शासनाचे जे कोण अधिकारी असतील त्यांनी अशा प्रकारे हा ठराव करून आमच्यापर्यंत पाठवला होता. तर त्यावेळी ते शक्य नव्हतं. तर इतक्या घाईघाईत अशा प्रकारे सगळे सोयऱ्यांचा ठराव आणणंच हे चुकीचं होतं.
आमची भले मागणी असू दे, पण तुमची मागणी असताना देखील ते जर शक्य होणार नाहीये त्या गोष्टी तुम्ही तिथे होकार देणं नव्हतं, अशा अवस्थेत तुम्ही तिथे होकार देऊन मराठा समाजाची आज शुद्ध फसवणूक केली आहे. मागच्या फेब्रुवारीपासून तुमचं म्हणणं एवढंच आहे, फेब्रुवारीपर्यंत ते जाहीर करणार होते तेव्हा सगळे सोयरे हा जो आहे ते आपण लागू करून घेऊ, पण आज फेब्रुवारीचा ऑगस्ट आला, आता पुन्हा ते अंत बघतायत. मागच्या वेळचं जे आंदोलन होतं, जे उपोषण होतं, ते याच संदर्भात की कुठेतरी आता सरकारला जाग येईल. आता जो फटका बसला महाराष्ट्रामध्ये, कारण बीजेपीच्या ज्या सीट्स होत्या त्या जवळजवळ 23 वरना 9 वरती आल्या, त्यामुळे त्यांना सर्वात मोठा फटका कोणाला बसला असेल तर भारतीय जनता पार्टीला, यांनी अशा प्रकारे या मराठा आरक्षणाला कायम विरोध करत आलेला. जरी ते म्हणत असले की बाबा फडणवीस साहेबांनी मागे ते आरक्षण दिलं होतं, पण ते 16% न टिकणारं आरक्षण दिलं होतं. 2 वेळा मराठ्यांची फसवणूक केली, पहिल्यांदा 12 शिक्षणामध्ये आणि 13% नोकरीमध्ये अशा प्रकारचं आरक्षण दिलं. नेक्स्ट टाइम 16%, तेही आमचं आरक्षण 50%च्या आत न बसल्यामुळे वाया गेलं. आता आरक्षण देतात पुन्हा एकदा 10%, म्हणजे ऑलरेडी 52 + 10 झाल्यावर पुन्हा ते 62% वर जाणार आहे. ते शक्य नाही. अशाच प्रकारचं आरक्षण देण्याचा वारंवार भाजप सरकार हा प्रयत्न करते असं माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठा कार्यकर्त्याला वाटतं. मुळात सांगायचं झालं तर या महाराष्ट्र विधानसभेचा जर आपण विचार केला तर 288 जागा आहेत, पैकी 151 आमदार